पुन्हा एकदा आपल्या आजच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि कालचं जे सेशन आपण घेतलेलं आहे त्याच्याच पुढचा पार्ट या ठिकाणी कंटिन्यू करू. त्या पहिले तुम्हाला या ठिकाणी आवाज वगैरे क्लिअर येतोय का ते मला कमेंट करून सांगा. गुड इव्हिनिंग टू ऑल माय फ्रेंड्स. सिद्धी आवाज क्लिअर येतोय, प्रतीक्षा आवाज एकदम क्लिअर येत आहे, ऋतुजा ठेंगडे आवाज क्लिअर आहे. ओके ओके गुड इव्हिनिंग. तर लवकर लवकर सर्व विद्यार्थी मित्रांनी जॉईन व्हायचं आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काही पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. ते सर्व पॉइंट्स तुम्ही वाचलेले असणारच आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आपण पुढे कव्हर करतोय. तर आपण काय करू, काही MCQ त्या रिलेटेड जेवढे आपला झालेला पार्ट आहे तेवढ्या पार्टचे MCQ पहिले क्लिअर करून घेऊ. By in Mendel's experiment, the contrasting traits of pure lines of garden pea plant for any character. आता मला सांगा, समजा आता एखादा कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं तर जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, समजा हाईट आहे, हाईटमध्ये एक आहे टॉल आणि एक आहे डॉर्क. तर ज्यावेळेस ते हायब्रिड असतील त्यावेळेस सांगा हायब्रिडमध्ये काय असेल, कॅपिटल टी आणि त्या ठिकाणी स्मॉल टी बरोबर राहतील. कॅपिटल टी आणि स्मॉल टी बरोबर राहतील. पण ज्यावेळेस गॅमेट तयार होतील कॅपिटल टी त्याचं सेपरेट होऊन जाईल आणि स्मॉल टी पण त्याचा सेपरेट होईल. म्हणजे याचा अर्थ सांगा, दोन गुणांमध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लेंडिंग म्हणजे मिक्सिंग होणार नाही. कॅपिटल टी त्याचं प्युअर राहील आणि स्मॉल टी त्याचं प्युअर राहील. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, दे नेवर शो एनी ब्लेंडिंग. ब्लेंडिंगचा अर्थ काय होतो, मिक्स होणे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टरचं मिक्सिंग त्या ठिकाणी होत नाही. इवन येलो, आता समजा आपण राऊंडेड येलो आहे, राऊंडेड येलो, तर राऊंडेड येलो मध्ये राऊंड आणि येलो दोन्हींचे जीन बरोबर राहतील पण मिक्सिंग नाही होणार, कधीच मिक्सिंग नाही होणार. तर त्या ठिकाणी नेवर शो एनी ब्लेंडिंग. तर ऑप्शन कोणता येईल सांगा, सी, नेवर शो एनी ब्लेंडिंग. तर क्वेश्चन नंबर 1चं. आता क्वेश्चन नंबर 2चं बघा बरं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेसेसिव्ह ट्रायट इन अ पी प्लांट. पी प्लांट मध्ये याच्यातलं कोणतं रेसेसिव्ह ट्रायट आहे. पहिल्याचं बरोबर सांगितलं सर्वांनी. आता त्या ठिकाणी जे दुसरं आहे क्वेश्चन त्याचं पण बघा बरं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेसेसिव्ह ट्रायट इन अ पी प्लांट. पी प्लांट मध्ये कोणतं ट्रायट हे रेसेसिव्ह ट्रायट असेल. प्रतीक्षा काळे, जिशान इनामदार, वा व्हेरी गुड. पटापट सर्व. वेदांग सदावर्ते, ऋतुजा भुजाडे, गायत्री पैठणकर व्यवस्थित सांगताय सर्व. सांगा कोणतं येईल, डॉर्क स्टेम. आपल्याला माहिती आहे दोन पार्ट असतात, एक असतं टॉल आणि एक असतं डॉर्क. तर टॉल हे कोणतं आहे, डॉमिनंट आहे आणि डॉर्फ हे मित्रांनो रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. डॉर्फ हे कोणतं आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर. सर्व विद्यार्थी एकदम फास्ट मध्ये करेक्ट आन्सर सांगताय. तर करेक्ट आन्सर आपण बघू, डॉर्फ स्टेम इज द करेक्ट आन्सर.
तर त्या ठिकाणी आपल्याला काय माहित पाहिजे, सर्व जे काही आपण काय घेतलेले त्या ठिकाणी तो चार्ट घेतलेला आहे, तो चार्ट त्या ठिकाणी आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की डॉर्फ स्टेम. त्यानंतर इफ द टाइप ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस बाय अन इंडिव्हिज्युअल आर ए बी सी, ए स्मॉल बी स्मॉल सी, ए स्मॉल बी स्मॉल सी, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी आणि स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल सी, तर याच्यातलं जिनोटाईप कसा असेल. म्हणजे आता मला सांगा जीन कशा असतात, पेअर असते. तर आता बघा इथं कॅपिटल ए, इथं स्मॉल ए, म्हणजे याचा अर्थ जिनोटाईप मध्ये कॅपिटल ए स्मॉल ए दोन्ही असणार आहे. इथं बघा स्मॉल बी ए, इथं स्मॉल बी ए, इथं पण स्मॉल बी ए, म्हणजे याचा अर्थ स्मॉल बीच दोन वेळेस असेल. आधी कॅपिटल सी बघा, इथं कॅपिटल सी आहे, इथं काही ठिकाणी कॅपिटल सी आहे, काही ठिकाणी स्मॉल सी आहे, म्हणजे दोन्ही पण आहे. कॅपिटल सीचा पार्ट राहील त्या ठिकाणी आणि स्मॉल सीचा पण पार्ट राहू शकेल. मग बघा बरं कोणता पार्ट आला, तर या ठिकाणी तुम्ही बघा बरं कोणता आन्सर वाटतंय. बी, ऋतुजा भुजाडे, सिद्धी कुदळे ऑप्शन सांगताय बी. जिशान इनामदार ऑप्शन सांगतोय सी. सृष्टी साठे ऑप्शन येत आहे बी. प्रतीक्षा काळे ऑप्शन सांगताय बी. तर आपण चेक करू कोणता ऑप्शन आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड, बी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. का बरं कळालं ना, इथून बघायचं बघा ए चे कोणते कोणते, सगळेच जर कॅपिटल ए असते तर मी असं घेतलं असतं, सगळेच जर स्मॉल ए तर असं घेतलं असतं. पण काही हे गॅमेट्स आहे, याच्यामध्ये कॅपिटल ए पण आहे स्मॉल ए पण आहे, म्हणून हे दोन्ही घ्यावं लागेल. बघा आता स्मॉल बी स्मॉल बी स्मॉल बी, म्हणजे सगळेच कोणते आहे स्मॉल बी, मग इथं स्मॉल बी डिप्लॉइड कंडिशन घ्यावं लागते जिनोटाईप मध्ये. आणि कॅपिटल सी आहे आणि स्मॉल सी पण आहे, मग कॅपिटल सी स्मॉल सी. तर करेक्ट आन्सर आलं बी इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर द जिनोटाइप रेशो इन अ टिपिकल मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉसेस. सांगा र, जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे म्हणजे कोणातला, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी, हा जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे याच्यामध्ये आपण कसे घेतले होते बघा, चेकरबोर्ड डायग्राम घेतली होती. इकडं कॅपिटल टी, इकडं स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. तर मग आता बघा बरं याच्यात कॅपिटल टी एक वेळेस, कॅपिटल टी स्मॉल टी दोन वेळेस आणि स्मॉल टी एक वेळेस. म्हणजे जर रेशो विचारात घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन बऱ्याच जणांनी सांगितलं, तर करेक्ट ऑप्शन आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. टिपिकल मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉसचा जो रेशो असतो तो काय असतो, तर 1:2:1. करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. द जिनोटाइप रेशो इन द ऑप्शन आलं सी. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज अलिल्स ऑफ वाय अँड कॅपिटल आर. सांगा आता कॅपिटल वायचं अलिल कोण राहील आणि कॅपिटल आरचं अलिल म्हणजे काय, त्याचाच अल्टरनेटिव्ह फॉर्म, त्याचाच अल्टरनेटिव्ह. सांगा कॅपिटल वायचा कोणता राहील, स्मॉल वाय, आणि कॅपिटल आरचा स्मॉल आर. मग हे स्मॉल वाय आणि हे स्मॉल आर हे अलिल्स असतील तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल, डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड, बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकदम फास्टमध्ये सांगितलं. वेदांग सदावर्ते, सृष्टी साठे, माया थोरात, संस्कृती सोनवणे, गौरी आरोटे, जिशान इनामदार, सिद्धी कुदळे, प्रतीक्षा काळे, सर्व विद्यार्थ्यांनी एकदम क्लिअर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे करेक्ट ऑप्शन आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. तर त्या ठिकाणी नेक्स्ट, इफ टू अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रायड इन अन ऑर्गॅनिझम आर आयडेंटिकल इट इज कॉल्ड. समजा दोन अलिल्स आहे आणि दोन्ही आयडेंटिकल आहे, बघा असं असं किंवा असं. आता बघा हे दोन अलिल्स आहे हाईटचे आणि त्या ठिकाणी ते आयडेंटिकल आहे, तर मग त्यांच्याकरता कोणता शब्द त्या ठिकाणी वापरता येईल. व्हेरी गुड, कोणता ऑप्शन येईल सांगा. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. एकदम फास्टमध्ये सांगताय तर माया थोरात, सृष्टी साठे, स्वरांजली पात्रे, ऋतुजा भुजाडे सर्वांनी करेक्ट ऑप्शन सांगितलं.
होमोझायगस कंडिशन. आता सांगा बरं, असं असेल तर कोणती कंडिशन असते? हेट्रोझायगस. आणि असं असेल किंवा असं असेल तर कोणती कंडिशन असते? होमोझायगस कंडिशन. तर करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आलं, बी इज द करेक्ट ऑप्शन. आता इन अ पी प्लांट दॅट इज पिसम सॅटिवम म्हणजे पी प्लांट मध्ये विथ जिनोटाइप कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल टी कॅपिटल टी. आता बघा, हा जो पार्ट आहे कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल टी इज क्रॉस्ड विथ अनदर पी प्लांट with genotype small r small t, then how many F2 offspring will be exhibit parental genotype. म्हणजे आता किती मेंबर आहे ते लक्षात ठेवा. हा झाला एक पॅरेंटचा जिनोटाइप आणि दुसरा कोणता आला सांगा बरं? स्मॉल आर स्मॉल टी. हा झाला एक अजून जिनोटाइप. हे पॅरेंटचे जिनोटाइप आहे. मग आता F2 जनरेशन मध्ये, कोणत्या जनरेशन मध्ये? F2 जनरेशन मध्ये जे मेंबर्स येतील तर कोणामध्ये असा जिनोटाइप राहील विचारलेलं आहे. किती मेंबर मध्ये असा जिनोटाइप त्या ठिकाणी असेल? तर काय सांगता येईल बघा ऑप्शन. कोणतं आहे? बी ऑप्शन सांगितलेले बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी. बरोबर आहे. सांगा, आपण काल बघितलेले, लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले की किती मेंबर्स त्या ठिकाणी तयार होतात. मग इथं आपण वाटल्यास थोडं मागं जावं लागेल आपल्याला. बघा, आता हा पार्ट आहे बघा. आता याच्यात सांगा मेंबर जे कॅपिटल आर कॅपिटल त्या ठिकाणी जो मेंबर्स आपण इथं लक्षात घेऊ की बघा इथं हा पॅरेंटल आहे आणि हा पॅरेंटल आहे. एक प्रकारे फक्त इथं थोडा वेगळ्या टाईपचं आहे पण पॅरेंटल आहे. का बरं? कारण आपण घेताना सांगा बघा इथं जे पॅरेंट्स आपण घेतलेले बघा इथं आपण पहिल्या ह्याच्यात त्या ठिकाणी पॅरेंट्स 10 हायब्रिड क्रॉस करता. बाय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण घेतले होते. हे सर्व कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्या ठिकाणी घेतलेले आणि आपल्याला फक्त आता इथं कोणतं बघायचं आहे? डायहायब्रिड क्रॉस. बघा इथं आता हा बघा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय हे पॅरेंट आहे. तर आता ह्या चार्टमध्ये ही F2 जनरेशन आहे मित्रांनो. ही सगळी 16 मेंबर बघा, 4 8 12 16. तर असे किती मेंबर आहे ज्याच्यामध्ये ह्या टाईपचा पार्ट आहे? तर तुम्ही बघा, हा मेंबर आहे एक पॅरेंटचा जिनोटाइप असणारा आणि डायरेक्टली हा मेंबर आहे बघा. बाकी सगळे वेगळे काही ना काही. याच्यात 2 कॅपिटल आर आहे, एक कॅपिटल वाय पण एक स्मॉल वाय. याच्यात एक कॅपिटल आर एक स्मॉल आर आहे. म्हणजे पॅरेंट सारखं 16 मेंबर पैकी त्या ठिकाणी किती मेंबर? फक्त 2च मेंबरचे जे जीन्स आहे ते पॅरेंट सारखे असतील. किती? म्हणजे 16 पैकी 2. मग त्या ठिकाणी ऑप्शन कोणता आलं सांगा? 16 पैकी 2 म्हटल्यानंतर ऑप्शन जे येत आहे त्या ठिकाणी तर ते आपल्या लक्षात घ्यायचं आहे. कोणतं ऑप्शन येईल सांगा? बी इज द करेक्ट ऑप्शन. 2 आउट ऑफ 16. 16 पैकी 2 मेंबर जे F2 जनरेशनचे ज्यांचं जिनोटाइप हे त्यांच्या पॅरेंट सारखं असेल. कोणासारखं असेल? दे हॅव द पॅरेंटल जिनोटाइप. तर मेंबर जे ते 16 मेंबर आहे पण त्यातले 2 मेंबर. नेक्स्ट आता विच वन ऑफ द फॉलोइंग टर्म डीड मेंडल यूज ऑफ द युनिट्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे मेंडलनी जे युनिट ऑफ इनहेरिटन्स आहे म्हणजे मागच्या जनरेशनचे गुण पुढच्या जनरेशन मध्ये नेण्याकरता जे वापरलं जातं ते, तर ते त्यांनी काय सांगितलं? कोणतं ऑप्शन येईल सांगा? मेंडल्सनी जे हेरिडिटरी युनिट आहे त्याला काय नाव दिलं होतं? व्हेरी गुड. सगळे एकदम फास्ट मध्ये सांगताय. करेक्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन, फॅक्टर. बरोबर आहे. व्हेरी गुड. फॅक्टर हे त्या ठिकाणी असेल की जे
युनिट ऑफ इनहेरिटन्स आहे. ऑप्शन आलं डी ऑप्शन. व्हेरी गुड. सगळ्यांनी सांगितलेलं आहे. जेवढे विद्यार्थी 20-25 विद्यार्थी लेक्चरला अटेंड करताय सगळेच उत्तर देत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, इफ यू क्रॉस 2 homozygous plant, how many of all possible F1 offspring will be त्या ठिकाणी will be also heterozygous. बघा आता, if you cross 2 heterozygous plant, बघा 2 heterozygous plant, how many of all possible F1 offspring will be of heterozygous. किती मेंबर हेट्रोझायगस असतील बघा बरं. म्हणजे 2 हेट्रोझायगस प्लांट आहे. म्हणजे उदाहरणार्थ कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी असे. तर त्यामध्ये किती मेंबर हे हेट्रोझायगस असतील बघा ना. कसं घ्यायचं, कॅपिटल टी स्मॉल टी, याचे गॅमेट्स कसे येतील, कॅपिटल टी स्मॉल टी. सांगा आता, हा आला होमोझायगस, हा पार्ट हेट्रोझायगस, नंतर हा पार्ट आणि हा पार्ट हेट्रोझायगस, आणि हा पार्ट आणि हा पार्ट होमोझायगस. म्हणजे सांगा याला प्रत्येकाला 25% द्या. आता 4 आहे म्हणून 25-25 द्यावं लागतील 100 पैकी. म्हणजे सांगा किती मेंबर आहे जे हेट्रोझायगस आहे. तर इथं बघून घ्या, हे 2 मेंबर आहे जे हेट्रोझायगस आहे. 2 मेंबर जे आहे ते हेट्रोझायगस त्या ठिकाणी आहे. मग सांगा बरं किती टक्के, 50%. आणि 50% म्हणजे किती सांगा मित्रांनो, हाफ मेंबर. 50% म्हणजे किती, हाफ मेंबर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन सांगा, बी हे करेक्ट ऑप्शन असेल क्वेश्चन नंबर 9चं. त्यानंतर इफ यू क्रॉस 2 हेट्रोझायगस तेच आहे, व्हेन अ होमोझायगस टॉल पी प्लांट, म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, पी प्लांट इज क्रॉस्ड विथ डॉर्फ पी प्लांट. काय म्हटलेलं आहे, डॉर्फ पी प्लांट अँड F1 प्लांट आर अलाउड टू सेल्फ पॉलिनेट द जिनोटायपिक रेशो. झालेलं आहे. सांगा डॉर्फ पी प्लांट म्हणजे कोणतं येईल, कंपल्सरी स्मॉल टीच राहील. मग सांगा एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी कोणता क्रॉस आहे सांगा, हा कोणता क्रॉस आहे बरं. बघा होमोझायगस टॉल पी प्लांट म्हणजे कॅपिटल टी इज क्रॉस्ड विथ डॉर्फ. डॉर्फ तर स्मॉल टीच राहणार आहे. अलाउड टू सेल्फ पॉलिनेट द जिनोटाइप रेशो. नंतर मग सांगा आता हा जो आला, सांगा याच्यात पहिल्यांदा काय तयार झालं, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि मग यांचं सेल्फ पॉलिनेशन केलं. यांचं काय केलं, सेल्फ पॉलिनेशन. तर मग रेशो काय राहील विचारलेलं आहे. सांगा बरं पटकन, रेशो काय राहील ते विचारलेलं आहे. तर हा मोनो हायब्रिड क्रॉस आहे. व्हेरी गुड. ऋतुजा भुजाडेने सांगितलेलं आहे की हा मोनो हायब्रिड क्रॉस आहे. सिद्धी कुदळीने उत्तर दिलं 3:1. ए ऑप्शन सांगतायत सगळेजण. पण माझं म्हणणं काय बघा की इथं द जिनोटायपिक रेशो, बघा व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, फिनोटायपिक नाही जिनोटायपिक रेशो म्हटलेलं आहे. म्हणजे जीनचा रेशो काय असेल, मग त्याच्यावरून उत्तर बदलेल. बघा फिनोटाइप बरोबर आहे. कसं सांगा, कॅपिटल टी क्रॉस स्मॉल टी, आणि इकडे घेतलं होतं आपण कॅपिटल टी स्मॉल टी. तर एक येईल कॅपिटल टी, दुसरं येईल कॅपिटल टी स्मॉल टी, इथं येईल कॅपिटल टी स्मॉल टी, आणि शेवट येईल स्मॉल टी. सांगा आता, मी जर तुम्हाला म्हटलं हे प्लॅन कसं आहे, तर हे टॉल राहील, हे पण कसं आहे टॉल राहील, हे पण कसं आहे टॉल राहील, आणि हे कसं राहील डॉर्फ राहील. म्हणजे सांगा 3 टॉल प्लॅन्ट आणि 1 डॉर्फ प्लॅन्ट. पण हा कोणता रेशो झाला मित्रांनो, फिनोटायपिक रेशो. हा कोणता रेशो झाला सांगा, फिनोटायपिक रेशो. आणि आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो जिनोटायपिक रेशोचा आहे. मग जिनोटायपिक बघा, जीन कोणते कोणते, कॅपिटल टी 1 वेळेस, कॅपिटल टी स्मॉल टी 2 वेळेस, आणि स्मॉल टी 1 वेळेस. तर करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी कोणतं येईल सांगा,
1:2:1. द करेक्ट ऑप्शन इज कोणतं ऑप्शन येईल सांगा पटकन. करेक्ट ऑप्शन कोणतं येतंय? सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं करेक्ट ऑप्शन येईल? सी. तर त्या ठिकाणी सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 10. नेक्स्ट आहे इन अ डाय हायब्रिड क्रॉस 9:3:3:1 रेशो डिनोट्स दॅट. सांगा याच्यात असा रेशो येतोय की रेशो कोणता येतोय सांगा. 9 प्लांट कशा असतील? येलो, राऊंडेड येलो, लक्षात घ्या. नंतर 3 प्लांट कशा असतील? राऊंडेड ग्रीन. 3 प्लांट कशा असतील? त्या ठिकाणी रिंकल्ड येलो. आणि एक प्लांट कसा असेल? तर रिंकल्ड ग्रीन. ह्याच असेल बघा. म्हणजे 9 झाडं राऊंडेड येलो राहतील, 3 जे प्लांट्स आहे राऊंडेड ग्रीन राहतील, नंतर हे रिंकल येलो राहतील. तर याचा अर्थ काय काय येत आहे? चला बाकीचे बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे करेक्ट ऑप्शन. सांगा पटापटा याचा आन्सर काय येईल? 11 क्वेश्चन नंबरचा आन्सर काय येईल? पटपट सांगायचंय. क्वेश्चन नंबर 11. तर कोणतं येईल बघा. मला सांगा. राऊंड आहे, राऊंड कोणाबरोबर जाऊ शकतंय? ग्रीन बरोबर. रिंकल्ड आहे, रिंकल्ड कोणाबरोबर येऊ शकतंय? येलो बरोबर. म्हणजे याचा अर्थ कोणतंच कॅरेक्टर दुसऱ्या बरोबर जाताना कोणावरही डिपेंड नाहीये. लक्षात घ्या, कोणतंच कॅरेक्टर कोणावरही डिपेंड नाहीये. याचा अर्थ काय सांगा. कॅरेक्टर ट्रान्सफर हे इंडिपेंडंट ऑफ ऑदर होतंय. ओरिजिनल सांगा. राऊंड कोणावर होतं? येलो बरोबर. पण राऊंड ग्रीन बरोबर पण जाऊ शकतंय. मग याला म्हणता आलिल्स ऑफ द 2 जीन आर सॅग्रिगेटेड इंडिपेंडंटली. चा अर्थ झाला की जे जीनचे आलिल्स आहे ते पुढच्या जनरेशन मध्ये जाताना आता राऊंड येलो बरोबर होते पण ते कायमस्वरूपी राहतील अशी काही कंडिशन नाहीये. लॉ ऑफ सॅग्रिगेशन. मग ऑप्शन त्या ठिकाणी येईल. कोणतं ऑप्शन येईल सांगा मित्रांनो. लॉ ऑफ सॅग्रिगेशन नुसार करेक्ट ऑप्शन येईल सी. आलिल्स ऑफ द 2 जीन आर सॅग्रिगेटेड इंडिपेंडंटली. कोणतं ऑप्शन आलं बघा. आलिल्स ऑफ द 2 जीन्स आर सॅग्रिगेटेड इंडिपेंडंटली. आलिल्स ऑफ द 2 जीन आर सॅग्रिगेटेड इंडिपेंडंटली. चा अर्थ झाला की जे आलिल्स आहे 2 जीनचे तर ते कसे होत आहे? इंडिपेंडंटली सॅग्रिगेट होत आहे. राऊंड येलो बरोबर आहे याचा अर्थ आयुष्यभर बरोबर आहे असं नाहीये. राऊंड ग्रीन बरोबर पण जाऊ शकतो आणि रिंकल्ड आणि ग्रीन बरोबर आहे तर रिंकल्ड त्या ठिकाणी येलो बरोबर सुद्धा येऊ शकतं. तर याला म्हणतात लॉ ऑफ सॅग्रिगेशन. तर करेक्ट ऑप्शन इज सी. क्वेश्चन नंबर 12. विच अमॉंग द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ टिपिकल डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. सांगा आता दिलेल्यापैकी कोणतं एक्झाम्पल हे डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचं आहे? सांगा पटकन. दिलेल्यापैकी कोणतं एक्झाम्पल हे डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचं आहे? सी ऑप्शन सांगितलं जात आहे. काय शब्द आहे बघा. वेदांग सदावर्ते. तुम्ही सी ऑप्शन सांगितलं. हा टेस्ट क्रॉस नाही मित्रांनो, हा डाय हायब्रिड क्रॉस आहे फक्त. हा काय आहे? डाय हायब्रिड क्रॉस आहे. इट इज नॉट टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय? थोडं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मग उत्तर सांगा. जिशान इनामदार बी ऑप्शन. माया थोरात बी ऑप्शन. अजून टेस्ट क्रॉस म्हणजे काय सांगा बरं. पहिलं टेस्ट क्रॉस म्हणजे काय? सिद्धी कुदळे डी ऑप्शन सांगतायत. प्रतीक्षा काळे डी ऑप्शन सांगताय.
आरती वाघ, डी ऑप्शन. तर बघा मग आता कोणतं येत आहे करेक्ट. बघा कोणतं ऑप्शन आलं, डी. आता कसं आलं ते एक्सप्लेन करतोय बघा. वाय, बघा इकडे लक्षात घ्या, आपण काय करू, डायहायब्रिड क्रॉस घेऊ. पहिला वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, आणि इकडं काय येईल, स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. आता यांच्यात क्रॉस केला तर सांगा, एक कॅपिटल वाय, एक स्मॉल वाय, एक कॅपिटल आर, एक स्मॉल आर. ही झाली F1 जनरेशन. ही काय झाली सांगा, F1 जनरेशन. कोणती F1 जनरेशन झाली, याच्यातलं दोघातलं एक घ्यायचा, ह्या दोघातलं एक घ्यायचा, ह्या दोघातलं एक घ्यायचा, ह्या दोघातलं एक घ्यायचा. ही झाली F1 जनरेशन. कोणती जनरेशन झाली, F1 जनरेशन. आणि आता जे F1 जनरेशन आहे, F1 जनरेशन आहे बघा, ही F1 जनरेशन चा क्रॉस सांगा बरं, ह्या दोघांमध्ये याला मी ए नाव देतो आणि याला बी नाव देतो. पटकन सांगा बरं, ए आणि बी मध्ये रेसेसिव्ह पॅरेंट कोण आहे, ए का बी, सांगा पटकन. ए आणि बी मध्ये रेसेसिव्ह पॅरेंट कोण आहे. बरोबर सांगितलेलं आहे. आनंद उगले, व्हेरी गुड, बरोबर सांगितलेलं आहे. वैष्णवी आहेर, बरोबर सांगितलेलं आहे. जिशान इनामदार, बरोबर सांगितलेलं आहे. गायत्री पैठणकर, स्वरांजली पात्रे, व्हेरी गुड. सांगा, हे जे स्मॉल लेटर्स मधले हे कोण आहे, रेसेसिव्ह पॅरेंट आहे. आणि मग सांगा आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर असा बॅक क्रॉस ज्याच्यामध्ये एक मेंबर असतो F1 इंडिव्हिज्युअल आणि एक असतो रेसेसिव्ह पॅरेंट. लक्षात घ्या, एक मेंबर कोण आहे, F1 इंडिव्हिज्युअल, आणि एक मेंबर कोण आहे, रेसेसिव्ह पॅरेंट. यांच्यामध्ये जो क्रॉस असतो मित्रांनो त्याला म्हणता रेसेसिव्ह बॅक क्रॉस. लक्षात आलं का सर्वांना, रेसेसिव्ह बॅक क्रॉस. तर मग करेक्ट ऑप्शन कोणतं येत आहे, डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येत आहे सांगा, डी या ठिकाणी करेक्ट जे ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी येत आहे, डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येत आहे, डी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर लक्षात आलंय सर्वांना. 12 नंबर. आता बघा क्वेश्चन नंबर 13 तुम्हाला लगेच येण्यासारखं आहे. आता हे बघा बरं, 13चा आन्सर. क्वेश्चन नंबर 13, टेस्ट क्रॉस इज परफॉर्म बाय. टेस्ट क्रॉस कसा घेतला जातो, टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉसचा प्रकार आहे. टेस्ट क्रॉस हा कोणाचा प्रकार आहे, बॅक क्रॉसचा. बरोबर आहे, काय सांगा, बॅक क्रॉसिंग द हायब्रिड. बरोबर आहे, म्हणजे कोणतं, F1 जनरेशन. F1 जनरेशन विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. हे बघा आता झालेलं आहे. काय सांगा, बॅक क्रॉसिंग बिटवीन द हायब्रिड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी करेक्ट सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 13चा आन्सर. बरेचसे विद्यार्थी जे त्यांनी करेक्टली आन्सर क्लिअर केलेलं आहे. आता बघा, मॅच द करेक्ट फिनोटाइप अँड जिनोटाइप ऑफ ड्रॉसोफिला विथ देअर विंग्स साईज. बघा आता विंगच्या नुसार तर इथं आपल्याला करेक्टली मॅच करायचं आहे. त्या ठिकाणी बघा कसं येईल मग, बघा इथे हे लक्षात घ्या, आपण हे काल बघितलेलं आहे. तर ड्रॉसोफिला मध्ये हा जो पार्ट आहे मल्टिपल आलिल्स म्हणतो. याला आपण काय नाव देतो सांगा, या कन्सेप्टला काय नाव दिलं होतं आपण मित्रांनो, मल्टिपल आलिल्स. आणि ड्रॉसोफिला ही फळमाशी आहे. ड्रॉसोफिला ही काय सांगा, फळमाशी आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे विंगचं कॅरेक्टर, पंखांचं कॅरेक्टर कंट्रोल करणारे 5 प्रकारचे जीन्स असतात. आणि सांगा, एकच कॅरेक्टर कंट्रोल करणाऱ्या वेगवेगळ्या जीन्सला काय म्हणतात सांगा बरं, आलिल्स म्हणतात. एकच कॅरेक्टर कंट्रोल करणारे जे जीन्स आहे, मग दॅट इज द जीन्स कंट्रोलिंग सेम कॅरेक्टर, डिफरंट फॉर्म्स ऑफ द जीन कंट्रोलिंग सेम कॅरेक्टर. तर बघा, नॉर्मल विंग्स करता VG प्लस आहे. नॉर्मल विंग्स करता काय आहे, VG प्लस. निक्ट म्हणजे जसं एखाद्या कागदाला कात्रीत फक्त कट केलं तर जसं भेटेल तसं, हॅव्हिंग सम कट्स ऑन विंग, VG
एन आय म्हणजे काय लक्षात ठेवायचं, निक्ट. नंतर नॉच्ड एनओ लक्षात ठेवायचं, व्हीजी एनओ. स्ट्रॅप व्हीजी एस टी आणि वेस्टिजियल व्हीजी फक्त. नॉर्मल करता व्हीजी प्लस, निक्ट विंग्स करता व्हीजी एन आय, नॉच्ड विंग्स करता व्हीजी एनओ, स्ट्रॅप विंग्स करता व्हीजी एस टी आणि वेस्टिजियल विंग्स करता व्हीजी. तर आता आपल्याला तो पार्ट त्या ठिकाणी इथं क्वेश्चनच्या स्वरूपात लक्षात घ्यायचा आहे. बघा आता इथं आपल्याला सिक्वेन्सनी लावायला सांगितलेले. सांगा बरं, नॉर्मल विंग्स करता कोणतं येईल, नॉर्मल विंग्स करता कोणतं येईल, तर इथं बघा व्हीजी प्लस निक्ट विंग्स, निक्ट विंग्स करता इकडे बघा व्हीजी एन आय. म्हणजे बघा एक नंबर करता सी आलं, एक नंबर करता कोणतं आलं, सी येत आहे बघा. 2 नंबर करता निक्ट विंग व्हीजी एन आय येत आहे, 2 नंबर करता ई येत आहे. 3 नंबर करता सांगा, 3 नंबर करता नॉच्ड एनओ एनओ व्हीजी एनओ बघा व्हीजी एनओ. म्हणजे सांगा करेक्ट ऑप्शन कोणतं येत आहे, डी इज द करेक्ट ऑप्शन. स्टेप करता एकदम परफेक्ट लक्षात ठेवाय तुम्ही. नॉच्ड नॉर्मल करता व्हीजी प्लस आहे, निक्ट करता व्हीजी एन आहे, नंतर व्हेस्टिजियल करता व्हीजी आहे नुसतं. मी तुम्हाला जे आता एक्सप्लेन केलं ते. तर करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणता असेल, डी इज द करेक्ट ऑप्शन. आता इफ द 2 plants having pink flower of the Mirabilis jalapa are crossed, what phenotype will their, phenotype म्हणजे external appearance, genotype नाही. What phenotype will be there for progeny show, will their progeny show. ते सगळ्यांना कळण्यासारखं आहे. सी ऑप्शन सांगितलेलं आहे नाही. कोणतं पाठ बघायचं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. ही कन्सेप्ट कोणती सांगा, मिराबेली जलापामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स नावाची कन्सेप्ट आहे. आता ते बघा बरं, तुम्ही तुमच्याकडे काही नोट्स वगैरे असतील तर पटापट बघून घ्या. इनकम्प्लीट डॉमिनन्स नावाची जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर काम करायचंय. तर सांगा शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे ते लक्षात घ्या. त्यामध्ये येते रेड कलरचे जे फ्लावर्स आहे रेड. तर आता कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे व्हाईट आहे आणि हे रेड आहे. रेड कलरचे फ्लावर यांच्यात मी क्रॉस केला तर कॅपिटल आर स्मॉल आर आलं, पण फ्लावरचा रंग कोणता आला, पिंक आला. आणि मग यांच्यामध्ये मी क्रॉस केला आता कॅपिटल आर स्मॉल आर. तर याचे गॅमेट्स बघा कॅपिटल आर स्मॉल आर, याचे गॅमेट्स बघा कॅपिटल आर स्मॉल आर. तर कोण येईल, कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, स्मॉल आर स्मॉल आर. रेड कॅपिटल आर म्हणजे रेड, कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे रेड नाही येणार, पिंक येईल. कोणतं येईल, पिंक. नंतर इथं पण पिंक येईल, इथं कोणतं येईल, व्हाईट. म्हणजे सांगा काय कंडिशन आली, 24 आहे बघा. 4 पैकी 25% रेड, 50% पिंक आणि 25% व्हाईट. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 25% रेड फ्लावर प्लांट, 50% पिंक फ्लावर्ड प्लांट अँड 25% व्हाईट फ्लावर्ड प्लांट. म्हणजे करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी कोणता आलं मित्रांनो, डी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी कोणतं ऑप्शन करेक्ट येईल, तर डी हे त्यातल्या त्यात जे करेक्ट ऑप्शन घेता येईल ते डी ऑप्शन आहे. इथं तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आणि कन्सेप्ट कोणती आहे ते पण सांगून दिलं. इट इज द कन्सेप्ट ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. ही कोणती कन्सेप्ट आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्सची कन्सेप्ट आहे. तर डी ऑप्शन. हे बघा बरं आता, द जिनोटाइप ऑफ ड्रॉसोफिला हॅव्हिंग नॉर्मल इज ड्यू टू. नॉर्मल विंग्स पाहिजे तिथं. द जिनोटाइप ऑफ ड्रॉसोफिला हॅव्हिंग नॉर्मल विंग्स इज ड्यू टू. नॉर्मल विंग्स करता कोणता पार्ट आहे बघा, कोणत्या याच्यात तुम्हाला नॉर्मल विंगचं कंडिशन दिसते त्याच्यानुसार.
ए ऑप्शन सांगताय बरेचसे ए ऑप्शन. का बरं? VG प्लस आत्ताच सांगितलेलं आहे की नॉर्मल विंग्स करता कोणतं आहे सांगा, VG प्लस आहे फॉर नॉर्मल विंग्स. तर करेक्ट ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. ए हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल. त्यानंतर ब्लड ग्रुप, आता हे या चॅप्टरमध्ये नाही पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, विचारलेलं आहे नेमका क्वेश्चन पण चॅप्टरमध्ये नाही आपले. तर हे एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्स. तर हे NCERTच्या बुकमध्ये आहे, आपल्या याच्यात नाही पण हे दिलेलं आहे मल्टिपल अलिल. ब्लड ग्रुप इन किंवा नुसतं लक्षात ठेवा ब्लड ग्रुपचे मल्टिपल अलिल्सचं एक्झाम्पल आहे. जसं आता आपण विंगचं बघितलं ना तसंच ते पण विंगचं सुद्धा मल्टिपल अलिल्स आहे आणि हे पण मल्टिपल अलिल्स आहे. तर करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 18. द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द ऑफस्प्रिंग दॅट इज होमोझायगस फॉर सिकल सेल ॲनिमिया. सांगा बरं, सिकल सेल ॲनिमिया करता होमोझायगस आहे म्हणजे कोणतं? HbS. बघा HbS आणि आपल्याला माहिती आहे काय सांगा, HbA हा नॉर्मल आहे, HbA नॉर्मल आहे, HbS हा हायब्रिड आहे आणि हा पण म्हणजे हा होमोझायगस आहे. हा सांगा हा पूर्ण नॉर्मल राहील. याला ॲनिमिया नाही होणार सिकल सेल ॲनिमिया, पण थोडाफार झाला तर माइल्ड स्वरूपात होईल. आणि याच्यात मात्र गॅरंटी आहे का, हा पण सिकल सेल ॲनिमियाचा जीन आहे आणि हा पण सिकल सेल ॲनिमियाचा जीन आहे आणि दोन्ही पण जर सिकल सेल ॲनिमियाचे जीन आहे मित्रांनो तर डेफिनेटली त्याचे जगण्याचे चान्सेस 0 राहतील. काय राहील? 0. ज्याच्यामध्ये होमोझायगस कंडिशन आहे सिकल सेल ॲनिमियाच्या जीन करता त्याच्यामध्ये तो व्यक्ती जगू शकत नाही. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणता असेल सांगा, डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट. डी हे करेक्ट ऑप्शन आहे. 0% चान्स आहे जगण्याचे. बघा राहत याचं बघा बरं. क्वेश्चन नंबर 19 कडे आपण गेलेलो आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट शोज इंटरमिडिएट फ्लॉवर कलर इन F1 हायब्रिड. कोणतं प्लांट आहे इंटरमिडिएट कलर दाखवत? आताच झाले आपलं बघा. फ्लॉवर हे इंटरमिडिएट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळे पटापट उत्तर सांगता एकदम फास्टमध्ये. ओके व्हेरी गुड. प्रीती कांबळे, आनंद उगले, वैष्णवी आहे, ऋतुजा भुजाडे, प्रतीक्षा काळे, जिशानी नामदार, राधिका जाधव, स्वरांजली, माया थोरात. सगळ्यांनी उत्तर एकदम बरोबर सांगितलेले आहे. काय सांगा कोणतं आहे बरं? हे कशाचं एक्झाम्पल आहे? आवाज नाही येते का? आवाज येतोय? आवाज येतोय आता? आता बघा आवाज येतोय का? आवाज येतोय का बघा पटकन. ओके, तर आवाज येतोय सर्वांना? ठीक आहे. तर मला सांगा हे कशाचं एक्झाम्पल आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स. कशाचं एक्झाम्पल आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये रेड आणि व्हाईट कलरचे फ्लॉवर एकत्र केले तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे फ्लॉवर बनतात? पिंक कलरचे. आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं मिराबेलिस जलापा. कोणतं एक्झाम्पल आहे? मिराबेलिस जलापा. तर कोणतं ऑप्शन येईल मित्रांनो? बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन येईल? बी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. सर्व विद्यार्थ्यांनी एकदम बरोबर सांगितलेलं आहे. बी हे करेक्ट ऑप्शन आहे, मिराबेलिस जलापा. क्वेश्चन नंबर 20. आता बघा क्वेश्चन नंबर 20 मध्ये आपलं जे पार्ट बाकी आता ते नंतर आपण कव्हर करू. तर इथंपर्यंतचे सर्व आन्सर तुम्हाला समजलेले आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना इथंपर्यंतचे आन्सर समजलेले आहे. ह्या क्वेश्चन पर्यंत आपण 20 नंबरचा क्वेश्चन
थेरॉटिकल पार्ट कव्हर करून परत कंटिन्यू करू. तर इथंपर्यंतचे क्वेश्चनचे आन्सर समजले का? ओके, सर्वांना समजलेले, सर्व मेसेज करून सांगताय की आन्सर बऱ्यापैकी व्यवस्थित सगळ्यांना अंडरस्टँडिंग झालेले. तर मग आता कालचा जो पार्ट आपण थेरॉटिकली कंप्लीट केलेला आहे, तर त्याच्यातला पुढचा पार्ट या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. खाली टाइप्स घेतलेले, आपण टाइप्स घेतलेले, क्रोमोझोम हे पण घेतलेले आपण. मग आता लिंकेज, लिंकेजचा आपण पॉइंट क्लिअर करायचा आपल्याला. लिंकेज म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी टेंडन्सी ऑफ 2 or more जीन टू रिमेन टुगेदर इन द सेम क्रोमोझोम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड एज द लिंकेज. म्हणजे याचा अर्थ समजा आता मागच्या जनरेशन मधून, समजा आता उदाहरणार्थ बघा, आईचं एक क्रोमोझोम आहे, त्याच्यावर 2 जीन्स आहे आणि ते आता बाळामध्ये जाणार आहे, पण त्यांची टेंडन्सी काय आहे, बरोबर जाण्याची टेंडन्सी आहे की जाताना ते बाळामध्ये बरोबरच जातील, सेपरेट नाही होणार. तर त्याला म्हणता मग लिंकेज. त्याला काय नाव द्यायचं आहे, लिंकेज हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. मग काय सांगा, टेंडन्सी ऑफ 2 or more जीन टू रिमेन टुगेदर इन द सेम क्रोमोझोम. बघा, टेंडन्सी ऑफ 2 or more जीन टू रिमेन टुगेदर इन द सेम क्रोमोझोम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड एज द लिंकेज. आता लिंकेजचे 2 प्रकार त्या ठिकाणी घेता येईल. कम्प्लीट लिंकेज. आता मला सांगा, कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, की समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि ह्या क्रोमोझोम मध्ये 2 जीन्स आहे. समजा हा एक जीन आहे इथं आणि दुसरा जीन त्याच्या एकदम जवळ आहे आणि एक जीन इकडे आहे अजून तिसरा. तर जे जवळचे जीन आहे ना, जवळचे एकदम जवळचे, ते शक्यतो कम्प्लीट लिंकेज दाखवता. कोणता लिंकेज दाखवता, कम्प्लीट लिंकेज. आणि ते जाताना पुढच्या जनरेशन मध्ये जाताना फिक्स बरोबरच जातात, सेपरेट होतच नाही ते. दे इनहेरिट टुगेदर. म्हणजे याचा अर्थ काय, की दे इनहेरिट टुगेदरचा अर्थ की ते बरोबर जातील पुढे जाताना. मग टाइप ऑफ लिंकेज काय बघता येईल बघा. टाइप ऑफ लिंकेज ह्या ठिकाणी इन विच द लिंक्ड जीन आर क्लोजली लोकेटेड. लिंक्ड जीन्स आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम अँड डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. सेपरेट होणारच नाही ते, आणि इनहेरिट टुगेदर. डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड कम्प्लीट लिंकेज. एक्स क्रोमोझोम ऑन ड्रॉसोफिला मेल शोज द कम्प्लीट लिंकेज. आता जे ड्रॉसोफिला मध्ये काही एक्स जो ड्रॉसोफिला मेल आहे त्याचा एक क्रोमोझोम असेल एक्स आणि एक असेल वाय. तर जे एक्स क्रोमोझोम मध्ये त्याचे जे जीन्स आहे, काही जीन्स ते असे असतात, व्हेरी क्लोज टू इच अदर, अँड देअर फॉर दे शो द कम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, द टाइप ऑफ लिंकेज इन विच द लिंक्ड जीन्स आर वाईडली. आता बघा, हा समजा या ठिकाणी मी क्रोमोझोम घेतला, एक जीन इथं आहे आणि एक जीन त्याच्यापासून खूप अंतरावर इथं आहे. डायरेक्ट क्रोमोझोम एकच आहे, हा जीन 1 आहे आणि हा जीन 2 आहे. सांगा, वेदर दे आर क्लोजली लोकेटेड ऑर वाईडली लोकेटेड. तर वी कॅन सी दे आर वाईडली लोकेटेड. ते कसे सांगा मित्रांनो, वाईडली लोकेटेड आहे, म्हणजे दूर दूर येते. कसे सांगा, ते दूर दूर आहे. मग सांगा बरं, इफ दे आर वाईडली लोकेटेड, तर ते फिक्स बरोबर जातीलच याची खात्री घेऊ शकत नाही आपण. लक्षात घ्या की जर ते बरोबर जातीलच याची खात्री नाही घेता येणार. मग सांगा तो कसा झाला, इनकम्प्लीट लिंकेज. तर झियामेज, मक्यामध्ये, मक्याचा प्रकार या. इन झियामेज कलर अँड शेप ऑफ द ग्रेन शोज इनकम्प्लीट लिंकेज. सांगा आता, हा समजा कलरचा जीन आहे, म्हणजे सीडचा कलर. ग्रेन म्हणजे सीड, सीडचा कलर, आणि हा सीडचा शेप सांभाळणारा जीन आहे. हे कदाचित बरोबर जातील, कदाचित नाही जाणार. कदाचित बरोबर जातील, कदाचित नाही जाणार. मग सांगा बरं, कलर अँड शेप ऑफ द ग्रेन शोज द इनकम्प्लीट लिंकेज. कलर अँड शेप म्हणजे काय, कलर
कंट्रोल करणारा जीन आणि शेप कंट्रोल करणारा जीन हे वाईडली लोकेटेड आहे अँड देअरफॉर देअर इज नो गॅरंटी दॅट दे इनहेरिट टुगेदर. जातील नाही तर नाही जाणार. तर त्यावेळेस त्याला म्हणायचं मग जीएमएस मध्ये सांगा कलर आणि शेप जो आहे त्या दोघांचे जीन जवळ असता का दूर असता, दूर असता, आणि म्हणून ते इनकम्प्लीट लिंकेज त्या ठिकाणी दाखवतात. आता सेक्स लिंकेज. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात. सांगा बरं, कमेंट करून पटकन सांगा. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात डिप्लॉइड स्टेटमध्ये? किती? 46 असतात. बरोबर आहे, 46 क्रोमोझोम डिप्लॉइड. आता त्यातले 23 पेअर्स असतात. व्हेरी गुड. किती पेअर्स असतात? 23. आता मला सांगा त्यातले जे 23 आहे त्याच्यामधले ॲटोसोम्स किती असतात आणि सेक्स क्रोमोझोम किती असतात? 23 पेअर मधल्या किती पेअर ह्या ॲटोसोम्स असतात आणि किती पेअर ह्या सेक्स क्रोमोझोम्स असतात? बरोबर आहे सिद्धी कुदळे. 22 पेअर ह्या ॲटोसोम असतात आणि 1 पेअर ही सेक्स क्रोमोझोम असते. म्हणजे सांगा 44 प्लस XX फिमेल करता आणि 44 प्लस XY मेल करता. 44 प्लस XX फिमेल करता आणि 44 प्लस XY कोणा करता असेल? मेल करता असेल. तर आता बघा टाइप्स, ज्या वेळेस बघा लिंकेज ऑफ सेक्स लिंक जीन्स विथ द सेक्स डिटरमाइनिंग जीन्स इज कॉल्ड सेक्स लिंकेज. आता इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आणि त्या ठिकाणी बघा इनकम्प्लीट सेक्स लिंक जीन्स आर लोकेटेड ऑन होमोलॉगस रिजन्स ऑफ X and Y क्रोमोझोम. तर आता बघा सेक्स लिंकेज म्हणजे काय? तर काही जीन हे कोणत्या क्रोमोझोमवर असतात? X आणि Y क्रोमोझोमवर. मग ते दाखवता सेक्स लिंकेज. लक्षात घ्या काही जे जीन्स आहे हे 44 क्रोमोझोमवर नसतील, इथं असतील XX वरती किंवा XY वरती, तर ते त्याला म्हणता मग सेक्स लिंकेज. म्हणजे काय सांगा? द लिंकेज ऑफ सेक्स लिंक जीन्स अलॉंग विथ सेक्स डिटरमाइनिंग जीन इज कॉल्ड सेक्स लिंकेज. आता त्याच्यात परत आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. तर वाक्य लक्षात घ्या की जे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आहे ते आपण इनकम्प्लीट सेक्स लिंक जीन आर लोकेटेड ऑन होमोलॉगस रिजन ऑफ द X and Y क्रोमोझोम. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. काय पॉइंट एक्सप्लेन केलाय बघा. जे जीन आहे हा असे X आणि Y जीन आहे, तर त्यातला हा जो पार्ट आहे, काही पार्ट हा कसा असतो? तर त्या ठिकाणी होमोलॉगस. कसा असेल? होमोलॉगस. हा पिवळा दाखवला आणि हा वरचा जो आहे निळ्या रंगाने दाखवतोय मी, तो जो पार्ट आहे तो असेल नॉन होमोलॉगस पार्ट. तर हे जे इनकम्प्लीट सेक्स लिंकेजचे जीन आहे ते इथं असतील. कोणत्या पार्ट मध्ये? दे आर प्रेझेंट ऑन द, इथं आहे समजा, इथं आहे किंवा याच्या इथं आहे, इथं आहे. म्हणजे कोणत्या पार्टवर प्रेझेंट आहे? होमोलॉगस पार्टवर प्रेझेंट आहे. लक्षात घ्या हे पॉइंट. दे डू नॉट इनहेरिट टुगेदर. ते इनहेरिट टुगेदर इनहेरिट दाखवत नाही बिकॉज क्रॉसिंग ओव्हर त्या ठिकाणी काय होऊ शकतंय? क्रॉसिंग ओव्हर मे ऑकर इन दिस रिजन. म्हणजे याचा अर्थ लिंकेज हा लूज लिंकेज आहे आणि मग हेन्स द जीन्स आर कॉल्ड इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन अँड देअर मोड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. म्हणजे हे यांचं लिंकेज लूज असतो, म्हणजे हे बरोबर जातीलच याची काही खात्री घेऊ शकत नाहीये. मग टोटल कलर ब्लाइंडनेस नाव लक्षात घ्या, नंतर रेटिनिटिस, नंतर पिगमेंटोसा, नंतर नेफ्रिटिस, हे जे एक्झाम्पल्स आहे हे लक्षात घ्या, पाठ करा. इनकम्प्लीट सेक्स लिंकेजचे एक्झाम्पल आहे टोटल कलर ब्लाइंडनेस, रेटिनिटिस, पिगमेंटोसा, रेटिनिटिस पिगमेंटोसा आणि
नेफ्रिटिड. तर नेफ्रिटिस हा जो पार्ट आहे नेफ्रिटिस हे दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द सेक्स लिंक इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. हे कशाचे एक्झाम्पल आहे? इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आता दुसरं जे ते कम्प्लीट सेक्स लिंकेज. दुसरा प्रकार कोणता आहे? कम्प्लीट सेक्स लिंकेज. कम्प्लिटली सेक्स लिंक जीन कुठं प्रेझेंट आहे बघा. दे आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस region of X and Y chromosome. They are present on non-homologous region of X and Y chromosome. They inherit together. त्यांचं इनहेरिटन्स हे एकत्र होतं कारण ते टाइटली लिंक्ड असतात. कशा असतात सांगा? दे आर टाइटली लिंक्ड and hence these genes are called completely linked sex genes, sex linked genes, and their mode of inheritance is called complete sex linkage. आता रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. नंतर हिमोफिलिया आणि मायोपिया. बघा कोण कोण सांगा? रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया आणि मायोपिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कम्प्लीट सेक्स लिंकेज. आता मॉर्गन्स नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी एक एक्सपेरिमेंट तयार केलं किंवा त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं ड्रॉसोफिला म्हणजे फळमाशीवरती. कशावरती? ड्रॉसोफिला ही फळमाशी आहे आणि त्याच्या ए डायग्राम मध्ये मेल आहे आणि बी डायग्राम मध्ये फिमेलचं पिक्चर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि त्यांचे जे जीन्स आहे ते सगळे जे सेक्स लिंक जीन्स आहे कुठं प्रेझेंट आहे? दे आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोझोम. कोणत्या याच्यावर प्रेझेंट आहे? एक्स क्रोमोझोम वरती. आता मला सांगा मेल मध्ये काय असेल? XY आणि फिमेल मध्ये XX. मग अशा पद्धतीचा पार्ट आपण घेतला तर बघा आता बॉडी कलर, आय कलर आणि विंग साईज. बॉडी कलर, आय कलर आणि विंग साईज त्या ठिकाणी हे जीन कोणत्या क्रोमोझोमवर नाहीच आहे तर दे आर नॉट प्रेझेंट ऑन Y क्रोमोझोम. ते फक्त आणि फक्त X क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. आता बघा बॉडी कलर मध्ये ब्राऊन कलर हा डॉमिनंट आहे त्याला Y+ ने दाखवलं आणि येलो कलर रेसेसिव्ह आहे त्याला Y ने दाखवलं. आय कलर मध्ये रेड आय हे डॉमिनंट आहे W+ ने दाखवलं आणि व्हाईट आय रेसेसिव्ह आहे त्याला W ने दाखवलं. आणि नंतर विंग साईज नॉर्मल विंग्स त्याला M+ ने दाखवलं आणि मिनिएचर विंग्स त्याला M ने दाखवलं. म्हणजे जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे दे आर रिप्रेझेंटेड बाय प्लस साईन and the recessive characters are represented by only, that is plus sign is not used, only letter is used. बघा आता कसं लक्षात घ्यायचं? येलो Y आणि Y+ ब्राऊन, व्हाईट W आणि W+ रेड. मिनिएचर म्हणजे छोट्या साईजचे पंख आणि नॉर्मल पंख तर M मिनिएचर M+ नॉर्मल. तर these genes are present ऑन एक्स क्रोमोझोम. हे जे जीन्स आहे हे कुठं प्रेझेंट आहे मित्रांनो? दे आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोझोम. मग त्यांनी आता बघा क्रॉस केला काय कशा पद्धतीने? ही इन क्रॉस ए मॉर्गन हायब्रिडाइज येलो बॉडी व्हाईट आय फिमेल 2 ब्राऊन बॉडी रेड आय मेल अँड इंटर क्रॉस देअर F1 प्रोजिनी. बघा आता त्यांनी काय केलं बघा. आता in cross A Morgan hybridized yellow body and white eye female. Yellow body and white eye female ला त्यांनी क्रॉस केलं म्हणजे हा पार्ट आहे बघा. आणि ही क्रॉस फिमेल टू ब्राऊन बॉडी अँड रेड आय. तर बघा आता येलो आय करता येलो बॉडी करता स्मॉल y आणि व्हाईट आय करता स्मॉल w. ब्राऊन बॉडी करता Y+ आणि त्या ठिकाणी रेड आय करता W+. तर हे जीन्स आहे. आणि बघा तुम्ही बघा हे येलो म्हणजे त्या ठिकाणी येलो बॉडी आणि व्हाईट आय हे जीन्स कसे एकमेकांच्या जवळ आहे, एकदम जवळ आहे बघा. हे दे आर लोकेटेड व्हेरी क्लोज टू इच अदर. आणि इकडे बघा हे पण दोन्ही एकमेकांच्या एकदम जवळ आहे. म्हणजे सांगा हा कोणता लिंकेज आहे? तर
जो लिंकेज आहे ते दे आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू इच अदर, म्हणजे स्ट्रॉंग लिंकेज दाखवत आहे. कोणतं लिंकेज आहे? हायली स्ट्रॉंग लिंकेज. मग सांगा, येलो बॉडी आणि व्हाईट आय हे बरोबर राहायचा प्रयत्न करतील, सॉर्ट आउट नाही होणार, सेपरेट नाही होणार. त्याच प्रकारे ब्राऊन बॉडी आणि रेड आय हे पण बरोबर राहायचा प्रयत्न करतील. का? कारण दे आर क्लोजली लोकेटेड. आणि त्यामुळे समजा आता असं जे प्रमाणे वाय डब्ल्यू प्लस बरोबर जाईल आणि डब्ल्यू त्या ठिकाणी वाय प्लस डब्ल्यू होईल, म्हणजे मिक्स होतंय कॅरेक्टर, असं व्हायचे चान्सेस एकदम कमी राहतील. आणि किती टक्के चान्सेस बघा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. किती टक्के बघा, सांगा बरं. नॉर्मल सांगा बरोबर कोण कोण आहे? वाय आणि डब्ल्यू बरोबर आहे, वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस बरोबर आहे. आणि त्यांचं म्हणजे इकडचा वाय इकडच्या डब्ल्यू प्लस बरोबर किंवा इकडचा वाय प्लस तिकडच्या डब्ल्यू बरोबर जायचे चान्सेस एकदम कमी आहे. किती आहे? 1.3% आहे, फक्त 1.3% आहे. का बरं? कारण वाय आणि डब्ल्यू क्लोजली लोकेटेड आहे, स्ट्रॉंग लिंकेज दाखवत आहे. वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस हे पण क्लोजली लोकेटेड आहे, त्यामुळे ते बरोबरच राहायचा प्रयत्न करतील. आणि त्यामुळे इकडचं तिकडं तिकडचं इकडं होणार नाही. आणि झालं तरी त्याचं प्रमाण लक्षात घ्या, 1.3% आहे फक्त. किती आहे? 1 म्हणजे येलो बॉडी आणि व्हाईट आय, तर येलो बॉडी आणि व्हाईट आय बरोबरच राहतील आणि ब्राऊन बॉडी आणि रेड आय बरोबर राहतील, मिक्स नाही होणार ते. आणि जर मिक्स झाले तर प्रमाण किती? फक्त 1.3%. आता क्रॉस बी मध्ये बघा त्यांनी काय केलं, तर इथं बघा हे जे डब्ल्यू म्हणजे काय? व्हाईट आय, व्हाईट आय आणि मिनिएचर विंग. इथं बघा हे मिनिएचर विंग. सांगा बरं आता, डब्ल्यू म्हणजे व्हाईट आय आणि विंग्स म्हणजे मिनिएचर विंग, छोटे पंख, हे दोघं बरोबर आहे. पण अंतर बघा, हा इथं आहे आणि हा इथं आहे. आणि मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर बघा हा इथं होता आणि हा इथं होता. सांगा, मागच्या वेळेस स्ट्रॉंग लिंकेज होता, आता डिस्टन्स काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. त्यामुळे ते बरोबर राहतीलच याची खात्री नाहीये. आणि जेव्हा त्यांच्यात क्रॉस केला तेव्हा डब्ल्यू हा सध्या कोणाबरोबर आहे? एम बरोबर. तर डब्ल्यू एम प्लस बरोबर जाण्याचे आणि त्या ठिकाणी एम डब्ल्यू प्लस आणि एम असं मिक्स होण्याचे चान्सेस बघा किती आहे? 37.2% चान्स आहे मित्रांनो. का बरं? कारण जीन्स हे डिस्टन्सली लोकेटेड आहे, लूजली लिंक्ड आहे. आणि हे एक्सपेरिमेंट वरून मॉर्गन्सनी काय सांगितलं की जे दोन जीन एकदम जवळ असतात त्यांचं शक्यतो सेपरेशन होत नाही, आणि जे दोन जीन दूर दूर असतात त्यांचं सेपरेशन होण्याचे चान्सेस हे फक्त 32.7% आहे. आणि जे दोन जीन एकदम जवळ जवळ आहे त्यांचे सेपरेशन होण्याचे चान्सेस हे 1.3% आहे. म्हणजे सांगा, क्लोजली लिंक जीन have the chances of separation or chances of recombination 1.3%, and the distantly located gene have the chances of separation or recombination 32.7%. ते त्यांनी एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी परफॉर्म केलं. आता ॲटोसोमल इनहेरिटन्स, नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा? ॲटोसोमल इनहेरिटन्स. तर ॲटोसोम म्हणजे काय? तर आता मी जे दाखवले हे सगळे सेक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये किती पेअर्स आहे क्रोमोझोमच्या? 23 पेअर पैकी 22 पेअर्सला ॲटोसोम्स म्हणतात आणि एक पेअरला सेक्स क्रोमोझोम. आता याच्या पहिले जे आपण बघितले ते सगळे सेक्स क्रोमोझोम लिंकेज होते, सेक्स लिंक क्रोमोझोम्स होते. आणि आता ॲटोसोमल म्हणजे जे उरलेले 22 पेअर्स आहे त्यांना ॲटोसोम्स म्हणतात. आणि ते त्यांच्या बरोबर जर काही जीन्स असतील तर त्यावेळेस ते काही गुण असतील त्यांच्याशी संबंधित जे ट्रायड्स असतील त्याला म्हणता ॲटोसोमल लिंक ट्रायड्स. काय म्हणतात सांगा? ॲटोसोमल लिंक ट्रायड्स. तर कोण कोण आहे बघा आता. सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन व्हाईल सम आर इन्फ्लुएन्स्ड बाय रेसेसिव्ह जीन.
प्रेझेंट ऑन ॲटोसोम. ॲटोसोमवर असणारे काही डॉमिनंट जीन काही कॅरेक्टर त्या ठिकाणी कंट्रोल करता आणि काही रेसेसिव्ह जीन. फॉर एक्झाम्पल बघे पाठ करायचं. फॉर एक्झाम्पल ॲटोसोमल डॉमिनंट ट्रायड्स कोणत्या कोणत्या आहे? विडोज पीक, त्यानंतर हंटिंग्टन्स डिसीज दॅट इज द डिजनरेशन ऑफ नर्व सेल्स. काय सांगा? हंटिंग्टन्स डिसीज ज्यामध्ये नर्व सेल डिजनरेट होत आहे. नाव पाठ करा. सांगा ॲटोसोमल डॉमिनंट ट्रायड्स कोण आहे? विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज. आणि रेसेसिव्ह कोण कोण आहे बघा? फिनिल किटोयुरिया PKU, फिनिल किटोयुरिया, नंतर सायस्टिक फायब्रोइसिस. काय सांगा? सायस्टिक म्हणा किंवा सिस्टिक फायब्रोइसिस आणि सिकल सेल ॲनिमिया. बघा लक्षात घ्या. सांगा बरं डॉमिनंट कोणते कोणते? ॲटोसोमल डॉमिनंट ट्रायड्स कोणते कोणते? सांगा. विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज. ॲटोसोमल रेसेसिव्ह ट्रायड्स कोणते कोणते? फिनिल किटोयुरिया, सिस्टिक फायब्रोइसिस आणि सिकल सेल ॲनिमिया. तुम्हाला पाठ पाहिजे. पुन्हा एकदा ॲटोसोमल डॉमिनंट विडोज पीक हंटिंग्टन्स डिसीज, ॲटोसोमल रेसेसिव्ह फिनिल किटोयुरिया, सिस्टिक फायब्रोइसिस आणि सिकल सेल ॲनिमिया. आता बघा त्या ठिकाणी विडोज पीक हा जो पार्ट आहे याच्यामध्ये काय कंडिशन आहे बघा. असं एक व्ही शेप पार्ट आहे तो हेअरलाइन्सला. हे विडोज पीक आहे आणि हे नॉर्मल कंडिशन. विडोज पीक आणि नॉर्मल कंडिशन. तर याला काय आजार नाही म्हणता येणार. हा फक्त हेअरलाईनचे बॉर्डर्स आहे त्या कशा असतात त्याच्यावर आहे. आणि त्यामध्ये प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन आली त्याला विडोज पीक म्हणतात. आणि सांगा बरं आत्ताच सांगितलं डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे? डॉमिनंट आहे. तर विडोज पीक समजा कॅपिटल डब्ल्यू असेल, विडोज पीक करता डब्ल्यू वापरलं आणि कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आहे तरी विडोज पीक दिसणार. आणि स्मॉल डब्ल्यू जसं बघा कॅपिटल टी टॉल प्लांट व्हील, कॅपिटल टी स्मॉल टी तरी टॉल व्हील आणि स्मॉल टी फक्त डॉर्फ व्हील. तसं विडोज पीक कधी कधी दिसेल कॅपिटल टी कॅपिटल डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू शोज द विडोज पीक आणि स्मॉल डब्ल्यू त्या ठिकाणी विडोज पीक दिसणार नाही. मेल आणि फिमेल दे हॅव द इक्वल चान्सेस ऑफ इनहेरिटन्स. दुसरं कोणतं आहे? फिनिल किटोयुरिया. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा? फिनिल किटोयुरिया. तर हा इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. लक्षात घ्या कोणता डिसऑर्डर आहे मित्रांनो? फिनिल किटोयुरिया मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि कोणामुळे? तर रेसेसिव्ह ॲटोसोमल जीन. हे आत्ताच बघितलेले आपण. विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज सोडलं तर बाकीचे जे होते ते रेसेसिव्हचे होते. मग व्हेन रेसेसिव्ह जीन प्रेझेंट इन होमोझायगस. आपल्याला माहिती आहे हे लक्षातच ठेवा की रेसेसिव्ह जीन हा कधी व्यक्त होतो? फक्त इट एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस कंडिशन. तर समजा त्या ठिकाणी काय असेल बघा, जर रेसेसिव्ह जीन प्रेझेंट आहे होमोझायगस तर आपली बॉडी फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम तयार करू शकत नाही. नाव लक्षात घ्या. जर सांगा रेसेसिव्ह जीन होमोझायगस कंडिशन मध्ये म्हणजे फिनिल किटोयुरिया ज्या व्यक्तीला झालाय सांगा त्या व्यक्तीची बॉडी काय तयार करू शकत नाही? फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम तयार करू शकत नाही. आणि जे कशा करता लागतं तर कन्व्हर्जन ऑफ अमायनो ऍसिड फिनिल ॲलेनिन च टायरोसिन मध्ये रूपांतर करण्याकरता वरचं एन्झाईम लागतं. फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम इज रिक्वायर्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अमायनो ऍसिड फिनिल ॲलेनिन इनटू टायरोसिन. आणि मग समजा ते एन्झाईम तयार नाही झालं तर फिनिल ॲलेनिन इज नॉट कन्व्हर्टेड इनटू टायरोसिन. एन्झाईम नाही तयार झालं तर. आणि त्यामुळे मग सांगा इन द ॲब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम फिनिल ॲलेनिन इज नॉट कन्व्हर्टेड इनटू टायरोसिन. आणि मग सांगा ते जे फिनिल ॲलेनिन आहे जे टायरोसिन मध्ये बदललं नाही तर त्यात काय होईल? ते ब्लड मध्ये जमा होत जाईल, CSF मध्ये जमा होत जाईल आणि त्यामुळे ब्रेनची डेव्हलपमेंट काय होईल? थांबून जाईल. ब्रेनची डेव्हलपमेंट थांबेल आणि मतिमंदता येईल, मेंटल रिटार्डेशन. आणि जे एक्सेसिव्ह फिनिल ॲलेनिन आहे
ते कुठून रिलीज होईल? युरिनमधून. आणि म्हणून या आजाराला फिनिलकिटोयुरिया नाव दिलं जातं. सांगा, हा आजार ज्या व्यक्तीला झालेला आहे तो व्यक्ती कोणते एन्झाईम तयार करू शकत नाही? त्याचं उत्तर आहे फिनिल ॲलेनिन. फिनिल ॲलेनिन कशा करता लागतं? फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम तयार होत नाही. ते कशा करता लागतं? फिनिल ॲलेनिन नावाच्या अमायनो ॲसिडचं रूपांतर टायरोसिन मध्ये. पण ते नाही झालं तर मग सांगा, फिनिल ॲलेनिन कुठं जमा होतं? ब्लडमध्ये आणि CSF मध्ये. ब्रेनची डेव्हलपमेंट थांबवतं आणि मेंटल रिटार्डेशन. आणि जे वाढलेलं फिनिल ॲलेनिन आहे ते रक्तातून युरिनमध्ये जातं आणि म्हणून या आजाराला म्हणता फिनिल किटोयुरिया. म्हणून या आजाराला काय नाव दिलं जातं? फिनिल किटोयुरिया. तर आता सेक्स लिंक जीन. सांगा, जे जीन सेक्स क्रोमोझोमच्या कोणत्या भागात प्रेझेंट आहे? नॉन होमोलॉगस रिजन मध्ये. कोणत्या भागात? सांगा, नॉन होमोलॉगस रिजन. त्याला म्हणता सेक्स लिंक जीन. आणि त्याच्याशी संबंधित जे कॅरेक्टर आहे त्याला म्हणता सेक्स लिंक कॅरेक्टर. आणि तो जो इनहेरिटन्स आहे जो सेक्स लिंक जीन्समुळे होतो त्याला म्हणतात सेक्स लिंक इनहेरिटन्स. त्याच्यात दोन आहे. एक्स लिंक जीन्स म्हणजे जे कुठं प्रेझेंट आहे? इथं. सांगा, इथं म्हणजे कुठं? नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम. आणि वाय लिंक जीन्स सांगा कुठं असतात? दे आर प्रेझेंट इन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ द वाय क्रोमोझोम. आता एक्स लिंक्समुळे कोणता आजार होतो? हिमोफिलिया. हिमोफिलिया हा आजार होतो. आणि कलर ब्लाइंडनेस होतो. कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा. त्यानंतर इन फिमेल 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स आर. ठीक आहे, ते लक्षात घ्या. आजार कोणते कोणते ते लक्षात घ्या. हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. हे एवढे आजार होता कोणामुळं? तर एक्स लिंक जीन्समुळं, जे आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस पार्ट. आणि वाय लिंक जीन्समुळं कोणते होता? तर वाय लिंक जीन्समुळं त्या ठिकाणी हायपरट्रिकॉसिस होतो, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी कानावरती मोठे मोठे केस येतात आणि तो फक्त मेलमध्ये असतो. त्याला होलँड्रिक जीन्स सुद्धा म्हणतात किंवा वाय लिंक जीन्स म्हणतात. कलर ब्लाइंडनेस. तर आता एवढ्याच पार्ट याच्याशी रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन्स आपल्याला येतील तेवढे आपण सॉल्व्ह करून घेऊ. आता याचा आन्सर त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल की मल्टिपल आलिलिझम. सांगा बरं कोणामध्ये? लगेच कळेल. मल्टिपल आलिलिझम कोणामध्ये कोणामध्ये येईल? सांगा बरं. तर विंग्स ऑफ द ड्रॉसोफिला आत्ताच झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विंग्स आहे. जे जे येत आहे ते कम्प्लीट लिंकेज कोणामध्ये? बघा, कम्प्लीट लिंकेज. तर कम्प्लीट लिंकेजचा जो पार्ट त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल तो कोणामध्ये घेता येईल? कम्प्लीट लिंकेज, प्लिओट्रॉपी आहे. आणि त्याच्यानंतर कम्प्लीट लिंकेज आहे आणि इनकम्प्लीट लिंकेज. आत्ताचे एक्झाम्पल्स आपण घेतले त्यावरून आपल्याला लक्षात घेता येईल. तर सांगा, कम्प्लीट लिंकेजचं एक्झाम्पल कोणतं आहे? कम्प्लीट लिंकेजचं तर त्याचं येईल त्या ठिकाणी हिमोफिलिया. आणि इनकम्प्लीट लिंकेज जो आहे त्याचा येईल स्नॅपड्रॅगन्स मध्ये असणारे फ्लावर्स. आणि प्लिओट्रॉपी म्हणजे काल घेतलेले बघा त्याचं पार्ट आहे सिकल सेल ॲनिमिया. तर त्या ठिकाणी करेक्ट जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन येईल बी ऑप्शन. कोणतं ऑप्शन येईल? बी इज द करेक्ट ऑप्शन. आता याच्यात बघा हे येईल तुम्हाला पूर्ण. बॅकक्रॉस म्हणजे काय? होमोझायगस म्हणजे काय? आलिल्स म्हणजे काय? टेस्ट क्रॉस म्हणजे काय? बघावर एकदा आणि उत्तर सांगा. चला पटकन सांगायचे उत्तर.
येत आहे का नाही? बी ऑप्शन सांगताय, बी ऑप्शन सांगताय बरेच विद्यार्थी, ए ऑप्शन. बघा एक 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 बघत जाऊ आपण. आता सांगा आपल्याला जे माहिती आहे त्याच्यातलं एक कंडिशन बघा. बॅक क्रॉस म्हणजे काय? तर बॅक क्रॉस म्हणजे काय सांगा. हे बघा, क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ द एनी वन ऑफ द पॅरेंट, त्याला म्हणता बॅक क्रॉस. म्हणजे वनचं मला वाटतं सी येईल, वनचं कोणतं येईल? सी. होमोझायगस कंडिशन म्हणजे काय? अन इंडिव्हिज्युअल पॉझेसिंग त्या ठिकाणी आयडेंटिकल अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रायड्स. म्हणजे वनचं सी आलं, टूचं डी आलं. अलिल्स म्हणजे काय? टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन, म्हणजे 3चं ए आलं. टेस्ट क्रॉस म्हणजे काय? क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह, म्हणजे बी. तर करेक्ट ऑप्शन कोणता आलं सांगा मित्रांनो? ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणता ऑप्शन करेक्ट येईल? ए. बघून घ्या, ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22. कंप्लीट द कोरिलेशन. सांगा जिनोटाइप म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, तर डॅश इक्वल टू एक्सटर्नल अपिअरन्स. सांगा जीनचा मेकअप म्हणजे जिनोटाइप म्हणता, तर एक्सटर्नल अपिअरन्स म्हणजे काय म्हणतात? काय येईल बघायचं ऑप्शन? बी ऑप्शन, बी. प्रतीक्षा काळे बी ऑप्शन सांगताय, सिद्धी कुदळे, श्रेया जेजूरकर बी ऑप्शन, वैष्णवी आहेर बी ऑप्शन सांगताय. तर करेक्ट आहे, बी इज द करेक्ट ऑप्शन. सांगा जिनोटाइप म्हणजे जिनोटिक कॉन्स्टिट्यूशन, तर फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स. अक्षय गाडेकर, आनंद उगले, व्हेरी गुड, बी ऑप्शन करेक्ट आहे. बघा बी इज द करेक्ट ऑप्शन. हे काल झालेलं आहे बघा. मॅच द फॉलोइंग शेप्स ऑफ द क्रोमोझोम इन कॉलम 1 विथ द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर इन कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करा बरं सॉल्व. जे शेप, एल शेप, आय शेप, व्ही शेप. जे जे येतात ते तर बघा पहिले. कोणतं येत आहे? बी. ते मागच्या याचं आहे बघा. कोणतं येत आहे? ए. ए इज द करेक्ट ऑप्शन. सांगा आता जे शेपला काय म्हणायचं? तर मला आता पहिलं तर मला हे माहिती आहे की व्ही शेप म्हणजे मेटासेंट्रिक आहे. 4चं सील, 4चं सी एकाच ठिकाणी आहे. मला कन्फर्म जे होतं ते त्याच्यावरून मला लक्षात आलं की करेक्ट ऑप्शन. काही नाही आठवले ना, 1-2 आठवले तरी आन्सर येऊन जातं बघा. 1-2 जरी आठवले तरी तुम्हाला आन्सर येऊ शकतंय. काही ना काही आठवलं पाहिजे. काहीच ना आठवता उत्तर देण्याचा काही चान्स नाही. म्हणजे काही आठवलं नाही तर उत्तर येईल असं काही चान्स नाही. नेक्स्ट आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉर्मल कंडिशन ऑफ क्रोमोझोम इन गॅमेट. गॅमेटमध्ये कोणती प्लॉइडी असते? हेप्लॉइडी किंवा त्या ठिकाणी हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी, मोनोप्लॉइडी, अॅन्युप्लॉइडी. सांगा कोणतं येईल? क्वेश्चन नंबर 24चा आन्सर कोणतं येईल? आन्सर येईल हेप्लॉइडी. आणि हेप्लॉइड म्हणजे सिंगल सेट, मोनोप्लॉइडी. करेक्ट आन्सर कोणतं येईल? मोनोप्लॉइडी. 24चं करेक्ट आन्सर आहे मोनोप्लॉइडी. मोनो मीन्स 1, दॅट इज द हेप्लॉइड कंडिशन. सांगा बरं क्रोमोझोम मध्ये कोण असतं? तर आपल्याला माहिती आहे डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन. किती वेळ झालंय? सांग हे कोण आहे? हिस्टोन प्रोटीन. आणि हे कोण आहे?
DNA. म्हणजे सांगा प्रोटीन्स अँड DNA. DNA अँड प्रोटीन्स. द करेक्ट ऑप्शन इज DNA अँड प्रोटीन. D इज द करेक्ट ऑप्शन. 25 करता D हे करेक्ट ऑप्शन आहे. केमिकली क्रोमोझोम कंटेन ते झालं. वेन द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड इन द मिडल ऑफ टू इक्वल आर्म्स ऑफ द क्रोमोझोम. सांगा क्रोमोझोम मध्ये जो सेंट्रोमियर आहे तो मिडलला आहे तर त्याला काय म्हणतात? एकदम सोपं आहे. कोणता ऑप्शन येईल सांगा? मेटासेंट्रिक. मिडल म्हटलं का मेटासेंट्रिक? मिडलला म्हटलं तर काय आन्सर येत आहे? मेटासेंट्रिक. त्यानंतर बघा आता याचे जे स्ट्रक्चर्स हे काल घेतलेले याच्यात तुम्ही बघून घ्या. आता सर्व जे ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन येत आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. त्याचे आपण काल घेतलेले बघा त्यातले पॉइंट्स आहे सगळे स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम्स मधले. ड्युरिंग विच फेज? तर मेटा फेज मध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे दिसता क्रोमोझोम. क्रोमोझोम कोणत्या याच्यात क्लिअर दिसता? तर सेल डिव्हिजनच्या मेटा फेज मध्ये क्रोमोझोम एकदम क्लिअर दिसू शकता. आत्ताच आपण बघितलं का इन झिया मेज द मेज शोज द इनकम्प्लीट लिंकेज. सांगा कोणाचा? कलर अँड शेप ऑफ द ग्रेन. कोणतं येईल सांगा? कलर अँड शेप ऑफ द ग्रेन. आत्ताच बघितलेले बघा झिया मेज मक्याची व्हरायटी आहे ज्यामध्ये इनकम्प्लीट लिंकेज कोणामध्ये असतो? कलर सांभाळणारा जीन आणि शेप सांभाळणारा जीन. करेक्ट ऑप्शन येत आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. हे नाही झालं आपलं. हे झालेलं आहे कंप्लीट लिंकेज, इनकम्प्लीट लिंकेज, कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. तर ते आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये पुढचे पॉईंट्स त्या ठिकाणी बाकीचा थेरॉटिकल पार्ट कंटिन्यू करून घेऊ आणि पुढचे पॉईंट्स त्या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. तर आज जे लेक्चर झालं आहे ते मला वाटतं बऱ्यापैकी सर्वांनी खूप छान पद्धतीने उत्तरं दिले. खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी दिले. अजून चांगला अभ्यास करा. रविवारी आपली टेस्ट होणार आहे त्या टेस्टचा पण चांगला अभ्यास करा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार आहे. टाइम टेबल आणि कुठं कशा पद्धतीने आहे ते सर्व तुम्हाला व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये येऊन जाईल. चॅप्टरचे नावं सांगितलेले आहे त्यामध्ये हा सुद्धा चॅप्टर टेस्ट करता असणार आहे. कारण आता काय थोडं राहिलेलं आहे तो होऊन जाईल. तुम्ही बाकी सर्व प्रिपेअर करून ठेवा आणि उद्या संध्याकाळच्या लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. त्यामुळे 3 चॅप्टर बायोलॉजीचे असणारे टेस्ट करता. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.